विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ईव्हीएमच्या विरोधात रान उठले आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी ग्रामस्थांनी तर ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर मतदान घेण्याची तयारी दाखवली होती. ईव्हीएमच्या विरोधात पाऊल उचलणारे मार्कडवाडी जगाच्या नकाशावर आले आहे. एकीकडे ईव्हीएम हटवून बॅलेटची मागणी होत असताना आता पंढरपूर येथील टाकळी लक्ष्मी ग्रामपंचायतीने ईव्हीएमच्या समर्थनार्थ चक्क ठराव करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोच केला आहे. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांना मतदान केंद्रावर सोप्या पद्धतीने मतदान करण्याची सोय ही ईव्हीएम मुळेच मिळते. शिवाय परवाच्या विधानसभेत निवडणुकीत टाकळी गावात जे मतदान झाले आणि ईव्हीएम मशीनमध्ये झालेले मतदान मोजण्यात आले त्यात कोणतीही तफावत आढळून येत नसल्याचा दावा टाकळी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी केला आहे. सध्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतील लोकांना पोटशूळ उठलेला आहे. खरं तर ईव्हीएम ही जी प्रणाली आहे ही अतिशय पारदर्शक आहे आणि याच्यामुळे प्रशासनाचा वेळ वाचतो आहे आणि अतिशय पारदर्शक या ठिकाणी मतमोजणी करून एक चांगल्या पद्धतीनं लोकशाही रुजविण्याची भूमिका किंवा याच्यामध्ये बोगस न होण्याची शक्यता शून्य आहे. आणि अशा कार्यप्रणालीवरती त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील काही लोक त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभा करून त्या ठिकाणी आपल्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवरती फोडत आहेत. परंतु आपण लोकसभेला पाहिलं, महाविकास आघाडीला त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं मताधिक्य मिळालं, एक चांगला रिझल्ट मिळाला. त्यावेळेस मात्र महाविकास आघाडीच्या लोकांनी त्या ठिकाणी ईव्हीएमबद्दल प्रश्नचिन्ह उभा केला नाही. परंतु आज त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना असेल, त्या ठिकाणी लाडकी दिदी असेल, लेक लाडकी असेल, अन्नपूर्णा योजना असेल, त्या ठिकाणी सौर ऊर्जा असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि तरुणांच्या बाबतीमध्ये टायफंडसारख्या अशा अनेक सामाजिक उपयोगी अशा त्या ठिकाणी योजना या महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी सरकार पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्यानं त्या ठिकाणी चांगल्या मेजॉरिटीनं, कधी नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा इतिहास घडतो की ते 237 त्या ठिकाणी मॅन्डेट आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि म्हणून ह्या लोकांना स्वप्न पडत होती की त्या ठिकाणी आपण सत्तेत येणार, सत्तेत आल्यावर मी असं करणार तसं करणार. परंतु यांच्या स्वप्नाचा चुराडा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ह्या 11 कोटी जनतेनं त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना हा अपयश पचनी पडत नाही. म्हणून त्या ठिकाणी अपयशाचं खापर किंवा आता कुठल्या तोंडाने आपण जनतेसमोर जायचं किंवा त्या ठिकाणी आपण अनेकच्या वल्गलना केलेल्या आहेत, त्या वल्गलनाला कशा पद्धतीनं सामोरं जायचं हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. म्हणून त्या ठिकाणी ईव्हीएमवरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करून आज त्या ठिकाणी जनतेला एक वेगळ्या पद्धतीनं दिशाहीन करण्याची भूमिका आणि लोकांना रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याची भूमिका हे आज एवढ्या जाणत्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या केलेली आहे. हे लोकशाहीला घातक आहे. त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव ही लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत आहे की त्यांनी ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव केला. 12/12/2024 रोजी हे शुभमुहूर्त साधून 12/12/2024 शुभमुहूर्त साधून टाकळी ग्रामपंचायतीने एकमताने सभागृहामध्ये हजर असलेले 15 सदस्यांनी एकमताने ईव्हीएमच्या समर्थनार्थ हा ठराव एकमताने पास केला. जिल्हाधिकाऱ्यांनी काय झालं, जिल्हाधिकारी महोदयांनी जे परवा 3-4 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली होती ती अतिशय योग्य होती. जिल्हाधिकारी महोदय सर्व प्रशासनाच्या सर्व विभागांनी ह्या निवडणूक कालावधीमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एवढं सुंदर काम केलं आहे आणि त्या सुंदर कामाला किंवा एवढं चांगलं काम केलं असताना आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कुठंही तक्रारी वगैरे अफवांमध्ये एखादी गोष्ट सोडून एवढं जिल्ह्याचं निवडणूक प्रोग्राम एवढा व्यवस्थिशीर पार पडला आणि अशा व्यवस्थिशीर सुरळीतपणा चाललेल्या प्रशासनावरती कुठंतरी गालबोट लागतं आहे. म्हणून आम्ही एकमताने ठराव करून 12/12/2024 रोजी हा एकमताने ठराव पारित केला. आणि विशेष म्हणजे असं आहे की खरं तर जर ईव्हीएमवरती यांची शंका असेल तर आज एकाच पक्षाचे 4-4 सदस्य निवडून आले ना साहेब, 4-4 आमदार निवडून आले. असं नाही आहे ना. ठराव काय आहे नेमका? ठराव असंच आहे की इथून पुढच्या काळामध्ये ईव्हीएमवरतीच मतदान घेण्यात यावं आणि ते पारदर्शक आहे. गोरगरीब दलित वंचित लोकांना वंचित असलेल्या लोकांना सुद्धा त्या ईव्हीएमद्वारे न्याय मिळतोय. मार्कडवाडीमध्ये ईव्हीएम मशीनचा प्रकाराला विरोध होत असताना सोलापूर जिल्ह्यात टाकळी लक्ष्मी ग्रामपंचायतीने ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव केल्यामुळे जिल्हा प्रशासनाची या वादातून सुटका झाली आहे.
आहे.